एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी सुरू आहे। भाजपकडून सर्वेक्षण केलं जात आहे अशी माहिती कळते आणि या सर्वेक्षणांती निर्णय होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे। सध्या निवडणुकांचे वारे संपूर्ण राज्यभरात देशभरात आहेत। त्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर आली आहे। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ओम, हे जे सर्वेक्षण केलं जात आहे याच्या शेवटापर्यंत उमेदवारांची नावं घोषित होऊ शकतात का? त्यासाठीच हे सर्वेक्षण आहे असं म्हणायचं का? रिद्धी, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता गेल्या काही 1 ते 2 वर्षापासून निर्माण झाली आहे महाविकास आघाडीचं सरकार आणि महायुती सरकारच्या स्थापनेपासून, त्या अनुषंगानं भाजप कुठेतरी कॉन्शियसली या सगळ्या गोष्टीकडे बघतोय असं आपण म्हणू शकतो। लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेण्यामागची भाजपची जी काही रणनीती आहे ती सुद्धा समजून घेतली पाहिजे। विधानसभेच्या अँगलनं कशा प्रकारे चित्र असू शकतं याबाबत भाजप स्वतः साशंक आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा सोबत घ्यायच्या का यासाठी खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जाते। या सर्वेक्षणामध्ये भाजपला ही निवडणूक जर सोबत झाली तर कशा प्रकारे चित्र असू शकतं, भाजपला याचा फायदा होईल की तोटा होईल याबाबत चाचपणी केली जाते। तो प्रश्न जो विचारलास की सर्वेक्षणाच्या शेवटपर्यंत उमेदवारांची घोषणा होऊ शकते का, तर निश्चित स्वरूपामध्ये जोपर्यंत सर्वेक्षण होईल तोपर्यंत काही उमेदवारांची ज्या जागा भाजपसाठी सेफ सिक्युअर आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून तिथे भाजप निवडून येतो, त्याची यादी कदाचित फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत येऊ शकते अशी माहिती आहे। काही नेत्यांचा प्रवेश भाजपमध्ये होतोय, त्या अनुषंगानं राजकीय समीकरण ज्या प्रकारे बदलत आहेत त्यानुसार भाजपसाठी विधानसभेचं गणित कसं असेल आणि त्यासोबत लोकसभेचं गणित कसं असेल या दोन्हीची चाचपणी एका वेळेला निश्चित। एकंदरीत ओम, या सर्वेक्षणाचा भाजपला कसा फायदा होतोय हे येत्या काळात बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।